नमस्कार मित्रांनो. या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ई-ऑफिस मध्ये लॉग इन कसं करायचं. ठीक आहे. ई-ऑफिस मध्ये लॉग इन करण्याकरिता आपल्याला Google Chrome, Microsoft Edge किंवा Firefox या तीनपैकी कुठलीही एक ब्राउझर असले तरी चालेल. ठीक आहे. तर याच्यामध्ये मी आता ई-ऑफिसची वेबसाईट लॉग इन करण्यासाठी Google Chromeचा वापर करणार आहे. आता मी Google Chrome ओपन करीत आहे. ठीक आहे. आता मी Google Chrome ओपन केलेलं आहे. याच्यामध्ये बघा, जो वरचा टॉप मोस्ट ॲड्रेस बार आहे त्याच्यामध्येच आपल्याला ई-ऑफिसची वेबसाईट एंटर करायची आहे. ठीक आहे. आणि जो खालचा जो सर्च बार आहे, Google सर्च बार त्याच्यामध्ये कोणीही ई-ऑफिसची वेबसाईट एंटर करायची नाही. ठीक आहे. आता जो वरचा ॲड्रेस बार आहे त्याच्यामध्येच आपण ई-ऑफिसची वेबसाईट एंटर करणार आहोत. आणि आपल्या ई-ऑफिसच्या वेबसाईटचं नाव आहे mahaeoffice.maharashtra.gov.in. ठीक आहे. आता मी याच्यामध्ये वरच्या ॲड्रेस बारमध्ये ई-ऑफिसची वेबसाईट टाइप केलेली आहे. ठीक आहे. mahaeoffice.maharashtra.gov.in ह्या आपल्या ई-ऑफिसच्या वेबसाईटचं नाव आहे. याच्यामध्ये मी राईट केलेलं आहे. ठीक आहे. याच्यामध्ये टॉपमोस्ट ॲड्रेस बारमध्ये मी राईट केलं आहे. नंतर आपण जसं मी एंटर केलं, याच्यामध्ये तुम्हाला परिचयाचा पेज ओपन होणार आहे. ठीक आहे. परिचयाचा पेज ओपन झाल्यानंतर तुम्हाला पहिलाच ऑप्शन आहे एंटर ईमेल ऑर मोबाईल नंबर. याच्यामध्ये तुम्हाला तुमचा पर्सनल गव्हर्नमेंट ईमेल आयडी एंटर करायचा आहे किंवा रजिस्टर मोबाईल नंबर एंटर केला तरी चालेल. याच्यामध्ये मी तुम्हाला माझा आता मोबाईल नंबर एंटर करून लॉग इन करून दाखवणार आहे. आता मी माझा मोबाईल नंबर एंटर करत आहे. मोबाईल नंबर एंटर केल्यानंतर खालचा जो ऑप्शन आहे आय कन्सर्ट टू परिचय त्याच्यावर टिक करायचं आणि नेक्स्ट करायचं आहे. नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला ओ-टी-पी विचारेल. त्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती आलेला ओ-टी-पी एंटर करायचा आहे. ठीक आहे. आता मला ओ-टी-पी आलेला आहे. आता मी ओ-टी-पी एंटर केलेला आहे. त्याला तुम्ही शो ओ-टी-पी करू शकता आणि नेक्स्ट करायचं आहे. आता ई-ऑफिसचा डॅशबोर्ड ओपन झालेला आहे. याच्यामध्ये बघा लेफ्ट कॉर्नरला तुम्हाला तुमचं पूर्ण नाव दिसेल आणि तुमचं डेजिग्नेशन दिसेल. ठीक आहे. जर राईट कॉर्नरला बघा टीम एक ऑप्शन आहे. याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या विभागातील जे पण कर्मचारी असेल त्यांच्यामध्ये याच्यामध्ये तुम्हाला याची लिस्ट दिसणार आहे. म्हणजे या टीममध्ये तुमच्या कर्मचाऱ्याची लिस्ट दिसणार आहे. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर इथे एक सेकंड नंबरचा ऑप्शन आहे ई फाईल. त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही समोरचं प्रोसेस करू शकता. ई ऑफिसचे लेटेस्ट समोरील व्हिडिओ बघण्याकरिता चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक यू.